एक जुनी गोष्ट सांगते, ज्यात लेखकाने सांगितलं आहे की अति लोभीपणा हानिकारक असतो. झाडाखालच्या एका झोपडीत बिचारे गरीब नवरा बायको आपलं जीवन कसं बस जगत होते. कोळी दिवसभर मासे पकडायला जायचा आणि कोळीण दिवसभर घरातलं काहीतरी काम करत राहायची. मग त्यांना रात्री काहीतरी खायला मिळायचं. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचं केवळ एकच काम असायचं. ते दोघेही नेहमी वर्तमानातच जगायचे. भविष्याबद्दल ते विचारच करू शकत नव्हते. त्यांना काही अपेक्षाही नव्हत्या आणि लोभीपणाही नव्हता. एकदा कोळी मासे पकडायला चालला होता. नदीजवळच्या एका छोट्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं होतं. त्यात एक छोटासा मासा वेलींमध्ये अडकलेला होता आणि तो स्वतः पाण्यात जातच नव्हता. तो मासा पाण्यात पोहायचा खूप प्रयत्न करत होता. त्याने त्या कोळ्याला पाहिलं आणि त्याला बोलावलं. कोळ्या, अरे कोळ्या, जरा इकडे ये. काय झालं ग? मी खूप छोटा मासा आहे. मला अजून नीट पोहता येत नाही. म्हणून मी इथे अडकलोय. मला इथून बाहेर काढून पाण्यापर्यंत पोहोचव ना. मग कोळ्याने त्या माशाला वेलींपासून वेगळं केलं आणि मासा आनंदाने पाण्यात पोहू लागला. काही दिवसांनंतर त्याच माशाने त्या कोळ्याला पुन्हा बोलावलं. कोळ्या, इकडे तर ये. मग कोळी त्याच्याकडे गेला. मी ऐकलंय की नदीत खूप पाणी आहे. तुझ्यासारखी मी तर चालू शकत नाही. तू काहीतरी कर आणि मला नदीत पोहोचव. त्यात काय एवढं मोठं? असं म्हणून कोळ्याने एक भांड घेतलं, त्यात भरपूर पाणी घातलं आणि त्यात त्या माशाला ठेवून नदीमध्ये सुरक्षितपणे पोहोचवलं. मासा खुश होऊन नदीमध्ये आनंदाने पोहू लागला. थोड्या दिवसांनी पुन्हा त्या माशाने कोळ्याला हाक मारली. कोळी दादा, तू रोज अर्धा तास येऊन इथे बसत जा. तू आल्यावर मला खूप आनंद होतो. बरं. त्या दिवसापासून कोळी रोज तिथे येऊन अर्धा तास बसायचा. कधी कधी तो गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून घेऊन जायचा. त्या खाऊन तर तो मासा कोळ्यावर अजूनच खुश व्हायचा. तुम्ही रोज त्या नदीवर कशाला जाता? कोळ्याने तिला त्या माशाबद्दल सगळं सांगितलं. ते ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तुम्ही तर वेडेच आहात. तो काय साधा सुधा मासा आहे? तो कोणीतरी देव असेल, जो माशाच्या रूपात राहत असेल. जा, त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागा. तो मासा नक्कीच इच्छा पूर्ण करेल. कोळी त्या नदीच्या तीरावर गेला आणि त्या माशाला हाक मारली. माशा, अरे माशा, इकडे ये. काय झालं? तू आमच्यासाठी सुंदर घर बनवशील का? बरं, नक्कीच. तुझ्यासाठी एक घर बनलं. तुझी कोळीण घरात बसलीये. कोळ्याने येऊन पाहिलं तर खरंच त्याचं घर बनलं होतं. काही दिवसांनी कोळीण म्हणाली, फक्त घर करून काय उपयोग? खाण्यापिण्याचाही त्रास आहे. जाऊन काही सोनं मागा. कोळी पुन्हा तीरावर गेला आणि माशाला म्हणाला, माशा, अरे माशा, इकडे ये. बोल कोळ्या. तू आम्हाला थोडंसं सोनं देशील का? ठीक आहे. जा, तुझ्या घरात सोनं आहे. कोळ्याने घरी येऊन पाहिलं तर खरंच खूप सोनं होतं. त्याच्या बायकोला खूप आनंद झाला एवढं सगळं सोनं पाहून. कोळीण पुन्हा त्या कोळ्याला म्हणाली, एवढ्याशा सोन्यानं काय होणार? आपल्याला तर राजासारखं वैभव पाहिजे. राजासारखा महाल असेल, नोकर चाकर असेल. जा आणि माशाकडे हेच मागा. हे ऐकून कोळी थोडा गडबडला आणि तो म्हणाला, जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे. पण कोळीणीने त्याचं म्हणणं ऐकलंच नाही. तिने त्या माशाची दिव्य शक्ती पाहिली होती. एके दिवशी जेव्हा ती माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या देत होती तेव्हा माशाकडून तिला आश्वासनही मिळालं होतं. म्हणूनच तिने कोळ्याला हट्टाने तिथे पाठवलं होतं. कोळीणीने पुन्हा असा विचार केला की आपण कोळ्याला पुन्हा या जागी येऊन माशाकडे काहीतरी मागायला सांगूयात. कोळी घाबरत घाबरत माशाकडे आला आणि म्हणाला, तू माझ्या कोळीणीला राणी बनवशील का? बरं, जा. तुझी कोळीण राणी बनून महालात फिरतीये.
काही दिवसांनी कोळीण पुन्हा कोळ्याला म्हणाली, जर सूर्य, चंद्र आणि आकाश माझ्या म्हणण्याप्रमाणे वागले तर किती बरं होईल ना. जा आणि हेही मागा. ते ऐकून मासा म्हणाला, जा जा, तुझ्या झोपडीतच राहा. कोळी आणि कोळीण पुन्हा आपल्या त्याच मोडक्या तोडक्या झोपडीत राहू लागले.